उल्हासनगरमध्ये मालमत्ता कर थकदारांवर महापालिकेची धाक कारवाई। मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता अटकावणी। उल्हासनगरमध्ये मालमत्ता कर थकवणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांवर महापालिका कर विभागाकडून धाक कारवाईला सुरुवात झाली आहे। त्याचे कर लाखोच्या घरात आहे अशा थकबाकीदारांना वारंवार नोटीस बजावूनही त्यांच्याकडून कर भरला जात नाही। त्यामुळे असा थकबाकीदारांच्या मालमत्ताची जप्ती आणि अटकावणी करण्यात येत आहे। शिवाय महापालिकेकडून कारवाईचा स्पष्ट इशारा देण्यात आला असताना देखील अनेक थकबाकीदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले। त्यामुळे आता प्रशासनाने कठोर भूमिका घेत थेट मालमत्ता जप्ती आणि अटकावणीची कारवाई सुरू केली आहे। या कारवाईदरम्यान काही मालमत्ताधारकांनी पोस्ट डेटेड चेक देत थकीत कर भरण्याची तयारी दर्शवली आहे। दरम्यान काही थकबाकीदार राजकीय दबाव तंत्राचा गैरवापर करून कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई सुरूच राहणार असल्याचे कर निर्धारक नीलम कदम यांनी स्पष्ट केले आहे। शहराच्या विकासासाठी सर्व थकीत मालमत्ताधारकांनी लवकरात लवकर थकीत मालमत्ता कर भरावा, अन्यथा जप्ती आणि अटकावणीची कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे। नमस्कार, मी नीलम चंद्रकांत कदम, कर निर्धारक संचालक उल्हासनगर महानगरपालिका। माननीय आयुक्त श्रीमती मनीषा आवाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर वसुलीच्या अनुषंगाने आज मालमत्ता कर विभागामार्फत विविध ठिकाणी जे मोठे मोठे थकबाकीदार ज्यांना वारंवार आपण वॉरंट बजावणी केलेली आहे, परंतु तरी देखील त्यांनी कुठलाही सिरियसनेस न दाखवता त्यांच्या थकीत मालमत्ता कराची भरणा केलेली नाहीये। अशा ठिकाणी आपण जाऊन त्यांच्या मालमत्तांची अटकावणी केलेली आहे। त्या कारवाईच्या अनुषंगाने काही मालमत्ताधारकांनी एक पोस्ट डेटेड आपल्याला चेक देखील दिलेले आहेत आणि अशा वेळेस आपण पण थोडेसे लिनर धावतोय। तर माझं फक्त एकच आहे की मालमत्ता कर विभागामार्फत आणि उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत सर्व लोकप्रतिनिधी आणि शहरवासियांना माझी विनंती आहे की आपल्या थकीत मालमत्ता कराचा लवकरात लवकर भरणा करावा आणि जप्ती आणि अटकावणी यासारख्या अप्रिय कारवाया टाळाव्यात आणि मालमत्ता कराचा जितका जास्तीत जास्त भरणा करता येईल तितका करावा आणि उल्हासनगर शहराच्या विकासासाठी हातभार लावावा।